चला मैत्रिणींनो, आज आपण खव्याच्या पोळ्या बनवूया। त्यासाठी मी खवा घेतलाय। कढईत टाकून आपण त्याला वितळून घेणार आहे। आता खवा आपण वितळायला ठेवलाय, तोपर्यंत कणिक तिंबून घेऊ आपण। इकडं चवीनुसार मीठ टाकले, थोडं थोडं पाणी टाकून कणिक तिंबून घ्यायचे आपल्याला। मस्त असं वितळलाय आपला खवा। आपल्याला चांगलं 10-12 मिनिटं परतून घ्यायचे, थोडासा कलर पण बदलून द्यायचा आणि त्याला घट्टपणा पण आला पाहिजे। तर बघा बऱ्यापैकी घट्ट झालंय आता खवा आपला। आणखी गार झाल्यावर घट्ट होईल। आपण गॅस बंद करूया आता। अशी मस्त आपण कणिक मळून घेतलेली, गार झालाय आपला खवा। आता त्यात आपण साखर घालून घेऊया। साखर मिक्स केली, हे बघा आपल्या पूर्णासारखं झाले। इथं आपण कणिक तिंबून घेतली, छोटा गोळा करून घेतलाय कणकेचा। तर आपण पोळी लाटून घेऊया एक। मस्त असे छोट्या पोळ्या लाटून घ्यायच्यात खव्याच्या। आपल्याला जसं वाटेल तसं छोट्या मोठ्या कशाही करू शकताय। तरी बघा पोळी लाटून झाली आपली। तवा गरम झालाय, त्याच्यात आपण तूप टाकून घेऊ। मस्त असे तूप लावून भाजून घ्यायचे आपल्याला, खरपूस अशी। मस्त अशी आपली झालेली आहे खव्याची पोळी, खरपूस अशी भाजून व्यवस्थित। चला तर मग अशा सगळ्या आपण पोळ्या करून घेऊया। बघा मस्त अशा आपल्या झालेत खव्याच्या पोळ्या, मस्त लागतात। करून बघा नक्की कसे वाटतात। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।